सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवरती राजकारणामध्ये आज प्रचंड थरार अनुभवायला मिळाला। कोणालाही बहुमत नसल्यामुळे अध्यक्ष पदावरती कोण बाजी मारणार याची उत्सुकता असताना भाजपने शेवटच्या क्षणी आपला अध्यक्ष केला। त्यामुळे शंभूराज देसाई, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे यांना धक्का देत भाजपने सातारा जिल्हा परिषद काबीज केली आहे। 32 जागांवरती संख्याबळ दाखवत भाजपकडून अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची निवड करण्यात आली। राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रयत्न करत होती। 35चं बहुमत असताना देखील भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला। थोडी संख्या इकडे तिकडे झाली की एका पद्धतीचा अहम झालेला निर्माण झालेला आणि त्यातून हे सगळं घडलं। वास्तविक पाहता बाबा अनेकदा त्यांच्याशी चर्चा केली, चर्चेतून पुढे जायचा प्रयत्नही केला, परंतु प्रत्येक वेळी चेष्टा करणं, प्रत्येक वेळी चेष्टेत घेणं अशा पद्धतीचा विषय होता। तुम्ही कालही बघितलं की सभापती निवडीच्या वेळी तालुक्यामध्ये झालेला विषय। मी आजही सांगतो की मी ठरवलं असतं तर मानचे सभापती माझाच असता, पण मी जन्मताचा कौल स्वीकारला होता। आम्हाला खेळवट जरा ठेवण्याचा प्रकार हा चालू होता असं आम्हाला एकंदर दिसत होतं। आणि शेवटी भाजपच्या विचाराचे तर काही लोक तिकडे जरी जाऊन उभी राहिली असली तरी ते त्यावेळेला उमेदवार इकडे मिळाल्या नाहीत म्हणून अनेक आज निवडून आलेले जिल्हा परिषद जे आहेत ते आमच्याकडेच उमेदवारी मागत होते। आणि शेवटी लोकांचं मताचं आहे, आज देवेंद्रजींच्यावर असणारा सगळ्यांचाच विश्वास जो आहे तो या सगळ्याच ह्यात भाजपचा अध्यक्ष होणं आणि उपाध्यक्ष सुद्धा हे म्हणजे मला वाटतं प्रोसेसमध्ये होतंच। त्यात काय फार काय असं काय कुणी काय हे जाऊन केलंय किंवा असं नाही। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरती मंत्री शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली। बहुमताचा आकडा नसल्यामुळे भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा जोरदार प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होता। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित प्लॅनही आखण्यात आला होता। या सगळ्या घडामोडींमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांच्या वॉचवरती असलेल्या सदस्यांना थेट आपल्या गाडीमधून सुरक्षित सभागृहामध्ये पोहोचवलं। तरी देखील अपयश आल्यामुळे शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली। पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आमचा पराभव केला, अध्यक्ष निवडीच्या संदर्भात हायकोर्टामध्ये दाद मागणार असा इशारा देखील देसाईंनी दिलाय। पहिला आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडे मी शिंदे साहेबांकडे मांडेन, आवाताई वहिनी साहेबांच्याकडे मांडतील आणि मग आम्ही तो मुख्यमंत्र्यांकडे मांडू नंबर 1। आणि गुन्हा दाखल करायला मस्त आम्ही जाऊ। पोलिसांना कुठे गुन्हे दाखल करायची सवय लागली, त्यामुळे खरा गुन्हा दाखल करून पोलीस घेणार नाहीत। त्यामुळे आम्ही न्यायालयात दाद मागू, आम्ही न्यायालयाकडे वस्तुस्थिती मांडून न्यायालयाच्या आदेशानं मग पोलिसांना न्यायालयाचा आदेश डावलू शकत नाही। काय सांगता येत नाही, साताराची एसपी ते सुद्धा करतील। आज त्यांचा अनुभव आम्ही घेतलेला आहे। कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य, त्याला हिथं दमदाटी केली, इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी स्वतः त्याला मी घेऊन आज जात असताना त्याला ओढलं। आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोहिते नगराध्यक्ष, त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले? फिरोज पठाण, त्यांचा काय संबंध, ते सदस्य नाही, ते कसे आत आले? त्या लोकांनी मी त्याला धरलं असताना तिथनं ओढायचा प्रयत्न केला आमदार मकरंद पाटील। आम्ही आमचा पराभव आज मानतच नाही। अरे हा तुम्ही प्रशासनाला आणि पोलिसांना हाताला धरून आमचा पराभव तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा लोकशाहीनं जो कौल आम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला दिला होता तो कौल तुम्ही पायदळी तोडवला आणि तुम्ही हुकुमशाही पद्धतीनं दांडग्याव्यानं प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आज कारभार केलेला आहे। त्याचं प्रायश्चित्त भविष्यामध्ये तुम्हाला 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही। आजचा निकाल लोकशाहीतून 33 आणि 32 झालेला आहे। एका मताने आमची सीट 100% अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडून झालेली आहे आणि हे ज्यावेळेला होत नाही म्हटल्यानंतर हे केलेलं षडयंत्र आहे। त्यामध्ये प्रशासन, त्यामध्ये पोलीस यंत्रणा सगळे सामील आहेत। ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये आजही कोर्टाचे निर्णय आहेत की मतदानाचा अधिकार बसवण्याचा अधिकार असताना सुद्धा
पोलिसांनी मतदानाला वरती आलेल्या असलेल्या सदस्यांना नेणं हे लोकशाहीचा घटक नाही. कारवाई कायदेशीर होईल, रस्त्यावरची पण होईल. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी टीका केली आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये ओबीसी आरक्षणावरती बेकायदा ताबा घेण्याचं काम होत असल्याचा आरोपही लक्ष्मण हाकेंनी केला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये मूळ ओबीसीच्या आरक्षणाचा मुडदा पाडण्यात आलेला आहे. मी ओबीसी बांधवांना आतडी तुटोस्तर ओढून सांगतोय की तुमचं आरक्षण संपलंय, तुमचं आरक्षण संपलंय. ज्या भाजपनं आमचा डीएनए ओबीसी आहे असं म्हणून तुमच्या तोंडाला पानं पुसली, त्याच भाजपनं आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रिया शिंदे नावाच्या मराठा कुणबी सर्टिफिकेट असणाऱ्या बोगस ओबीसी दाखला असणाऱ्या व्यक्तीला साताऱ्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली. ओबीसी बांधवांनो, तुम्ही झोपा काढा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.